आज 30 डिसेंबर 2024 सोमवारचा दिवस। सोमवारी ही अमावस्या आल्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाईल। त्याचबरोबर वर्षातील ही शेवटची अमावस्या ठरणार आहे। मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या अमावस्येला आपण मार्गशीर्ष अमावस्या देखील म्हणू शकतो। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काही भागात या अमावस्येला दर्श वेळा अमावस्या किंवा वेळ अमावस्या म्हणून देखील ओळखतात। या दिवशी शेतीमध्ये नैवेद्य दाखवून शेतीची पूजा करण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर खाद्यपदार्थांचा आनंद देखील लुटण्याची पद्धत आहे। कारण हिवाळा ऋतू असल्यामुळे सर्व पिकं बहाराला आलेली असतात आणि भाजीपाला असेल, वेगवेगळे पदार्थ असेल तर हे सुद्धा आपल्याला मुबलक प्रमाणात खायला मिळतात, पाहायला मिळतात। तर आज ही अमावस्या पहाटे 4:01 सुरू झालेली असून उद्या म्हणजे 31 डिसेंबरला मंगळवारच्या पहाटे 3:56 ती असणार आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकर, माता पार्वती, देवी लक्ष्मी, भगवान विष्णू, त्याचबरोबर आपले जे पितृगण असतात, अन्नपूर्णा देवी असते, या सर्वांची पूजा करण्याची पद्धत आहे। या दिवशी या सर्वांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते असं म्हटलं जातं। आता आपण या अमावस्येचं नेमकं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया। या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, कारण वर्षातली ही शेवटची अमावस्या तर आहे। याशिवाय सोमवती अमावस्या ही वारंवार येत नसते। जवळपास 6 महिन्यांनी किंवा वर्षाने हा योग चालून येत असतो। तर आजचा दिवस आपल्याला अजिबात चुकवायचा नाहीये। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। बघा मंडळी, आजच्या दिवशी पितरांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। तर आपल्या देवघरामध्ये पितरांचा टाक असेल किंवा तुम्ही फक्त पितरांची काही तिथी असेल, अमावस्या असेल, त्याच वेळेस पितरांच्या टाकाची पूजा करत असाल, इतर वेळेस तो तुम्ही समजा कापडात गुंडाळून ठेवून देत असाल, तर आजच्या दिवशी तुमच्या घरात असलेल्या पितरांच्या टाकाला तुम्हाला एका तांब्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये काळे तीळ मिक्स करून स्नान घालता येईल। किंवा ज्यांच्याकडे पितरांचे टाक नाही आहे पण आपल्या पितरांचे फोटो आहेत, तर तुम्ही पाण्यामध्ये कपडा बुडवून तो पिळून घ्यायचा आणि ओल्या कापडाने पितरांचा फोटो पुसून घ्यायचा। त्यांच्या फोटोवर तुम्ही चंदनाचा टिळा लावू शकतात आणि त्यांना फुलं देखील वाहू शकता। काही नैवेद्य बनवायचा असेल तर तो देखील तुम्हाला आजच्या दिवशी दाखवता येईल, ज्याला आपण पितरांचं पान म्हणतो, ज्यामध्ये आपण विविध प्रकारचे अन्नपदार्थ किंवा त्यांना आवडणारे अन्नपदार्थ बनवून ते ताटामध्ये ठेवतो आणि नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करतो। त्याचबरोबर कावळ्याला देखील घास ठेवता येतो, कुत्र्याला देखील आपण त्यांच्या नावाने अन्नपदार्थ खाऊ घालू शकतो किंवा गाईला देखील पितरांच्या नावचं ताट देता येतं। तर बघा तुम्हाला कसं जमता येते। आणि पितरांच्या टाकाची जरी तुम्ही पूजा केली तर त्याच्यावर तुम्ही चंदनाचा टिळा लावायचा आहे, धूपदीपांनी ओवाळायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल तर तो निघून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल। बघा, आजच्या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे। तर तुम्ही बाहेर जाऊन गोरगरिबांना, सध्या थंडीचे दिवस आहे म्हणून उबदार कपडे म्हणजे ब्लँकेट असेल, चादर असेल तर ते दान करू शकतात। त्याचबरोबर दही, फळं, गहू, शेंगदाणे इत्यादी तुम्हाला गोरगरिबांना दान करता येईल। आजच्या दिवशी असं म्हणतात की पिंपळाच्या झाडापाशी काठी, धोतर आणि चप्पल देखील ठेवता येते आणि हे आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं असं म्हटलं जातं। त्याचबरोबर दुसरा अर्थ असा घेतला जातो की भगवान शिवशंकरांचा जो खंडेराव महाराजांचा अवतार आहे तर तोही अगदी साधारण होता आणि तसंही स्वतः भगवान शिवशंकरांचा अवतार देखील साधारणच आहे। तर त्यांची जी काही वेशभूषा होती खंडेराव महाराजांच्या अवतारातली, मार्तंड भैरव अवतारातली, तर धोतर, काठी, घोंगडी, चप्पल अशा पद्धतीचा त्यांचा पेहराव असायचा। तर या वस्तू ठेवण्याची पद्धत आहे। तर या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी केल्यामुळे काय होतं, पितृदोषाची समस्या तर दूर होते आणि आपल्या पितरांना देखील मोक्ष प्राप्त होतो। आता या दिवशी कोणकोणत्या चुका करायच्या नाही आहेत। सोमवती अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात। कोणत्याही व्यक्तीने आजच्या दिवशी स्मशानभूमीजवळून जाणं टाळावं किंवा जायची वेळ आलीच तर घरी आल्यावर प्रथमतः स्नान करावं आणि त्यानंतरच बाकीच्या गोष्टींमध्ये सहभाग घ्यावा। सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्यपान असेल, मांसाहार असेल, मासे इत्यादींचं सेवन करणं टाळावं, कारण सध्या वर्षाचा शेवट होण्याची वेळ आलेली आहे। बरेच जण आपल्या घराच्या बाहेर पडलेले आहेत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी म्हणा, किंवा मग एक नवीन वर्षाचं जरी स्वागत नसेल तरी पण फिरण्यासाठी सुद्धा हिवाळा ऋतू अत्यंत चांगला मानला जातो। तर भलेही तुम्ही तुमच्या घरापासून दूर असाल, कुठे फिरायला गेला असाल तर तिथेही तुम्हाला मासे किंवा मांसाहार असेल
ज्याला आपण मद्यपान वगैरे म्हणतो, नशा, तर या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला दूरच राहायचं आहे, नाहीतर याचे विपरीत परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आजच्या दिवशी घरामध्ये शांतता राखायची आहे. कोणत्याही प्रकारच्या भांडणामध्ये, वादविवादामध्ये तुम्हाला पडायचं नाही आहे. याशिवाय तुम्हाला कोणी बाहेर जेवायला वगैरे बोलवत असेल, परान्न तुम्हाला घ्यायचं नाही आहे. पण समजा कुणाचं जर 16 सोमवारचं व्रत असेल आणि त्याचं उद्यापन वगैरे असेल, तर त्याच्यासाठी मात्र तुम्ही जाऊ शकतात. आणि परान्न घ्यायचं नाही याचा दुसरा अर्थ तुम्हाला हाही समजून घ्यायचा आहे की व्रतवैकल्यांच्या ठिकाणी, उद्यापनाच्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल. पण खास करून काही लोक अमावस्येच्या वेळेसच दुसऱ्या लोकांना आपल्या घरी जेवायला बोलवतात, पण हे करणं किंवा आपणही तिथे जेवायला जाणं अजिबात योग्य नाही. त्यामुळे या गोष्टीपासून दूर राहायचं. या दिवशी शुभ कार्य असेल, वैवाहिक कार्य असेल, आता लग्न जर काही कुणाचं आजच्या दिवशी होणार नाही, पण वैवाहिक कार्यासाठी आपण ज्या काही गोष्टी खरेदी करतो तर त्याही खरेदी करायच्या नाही आहे. सोमवती अमावस्या ही पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे या गोष्टीला अजिबात विसरायचं नाही. या दिवशी राग आणि अहंकार करणं टाळायचं आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय्य व्यक्तीचं तुम्हाला नुकसान करायचं नाही आहे. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने तुम्ही या दिवशी मल्हारी सप्तशती असेल किंवा शिवलीला अमृत या ग्रंथातील 11वा अध्याय असेल तर तो वाचू शकता किंवा ऐकू शकता. सोमवती अमावस्येची कथा ऐकल्यामुळे आपल्याला पुण्यफलाची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्याला सोमवती अमावस्येची कथा समजा मिळाली नाही तर दीप अमावस्येची कथा देखील या दिवशी ऐकता येते. यामुळे सुद्धा तुमचं सोमवती अमावस्येचं व्रत पूर्ण झालेलं आहे असा अर्थ तुम्ही घेऊ शकतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी उशीचा वापर करू नये असा नियम आहे, कारण त्यामध्ये कापूस वापरला जातो. तुमच्यापैकी बरेच जण मागे एकदा सोमवती अमावस्या होती तेव्हा प्रश्न विचारत होते, या दिवशी कापसाला स्पर्श करावा का किंवा कापसाच्या वातीचा वापर करावा का. तर जे कोणी या दिवशी व्रत वैकल्य करतं किंवा सोमवती अमावस्येचा म्हणून खास करून उपवास धरतं तर त्यांनी फक्त कापसाला हात लावायचा नसतो किंवा कापसाची वात वगैरे दिव्यामध्ये लावायची नसते. बाकीच्यांना काही अडचण नाही. सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला शिवणकाम करणं टाळायचं असतं. त्यासाठी सुट्टी घ्यायची असते, जेणेकरून सुई दोऱ्याचा वापर आपल्याकडून होणार नाही. त्याचबरोबर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर शिवलिंगावर तुम्ही चंदनाचं लेपन करू शकता. आणि आजच्या दिवशी खास करून तुम्ही शिवलिंगावर हळद वाहिली तरी पण चालेल, कारण भगवान शिवशंकरांचा जो मार्तंड भैरव अवतार आहे तर त्याच्यामध्ये शिवलिंगावर भंडारा वाहण्याची पद्धत आहे. तर तुमच्याकडे समजा चंदन नसेल तर आजच्या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येला या शिवलिंगावर हळद वाहिली तरी पण चालतं. बघा, आजच्या दिवशी तुम्ही जर व्रत केलेलं असेल तर अळणी करा. म्हणजेच काय, मिठाचे पदार्थ खाऊ नका. अळणी पदार्थ, गोड पदार्थ खाऊन तुम्ही उपवास केला तर तुमच्याकडून रविवारचं व्रत घडलेलं आहे असा अर्थ होतो. सूर्यनारायणांची कृपादृष्टी तुमच्यावर होते. तुम्ही वर्षभरामध्ये जेवढे रविवार कराल तेवढं पुण्यफळ तुम्हाला आजच्या या सोमवती अमावस्येच्या व्रतामुळे मिळेल. त्यामुळे मग आजच्या उपवासामध्ये तुम्हाला मीठ वगैरे खाता येणार नाही. शक्यतो तुम्ही फळं खाऊ शकता, दुधाचे पदार्थ खाऊ पिऊ शकता. सोमवती अमावस्येच्या दिवशी सात्विक भावनेने आपल्याला संयम ठेवायचा आहे. या दिवशी पलंगावर आणि गादीवर झोपू नये. जितकं आपण साध्या पद्धतीने आजच्या दिवशी जगू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील. जमिनीवर घोंगडी टाकून झोपलेलं कधीही चांगलं. मनामध्ये सर्वांबद्दल अपार प्रेम, भूतदया, सतत इतरांना मदतीची भावना, सर्वांविषयी कळवळा, यथायोग्य आहार, यथायोग्य विहार, निस्वार्थता, निरपेक्षता, भगवत भक्तीमध्ये आवड, मनोभावे भक्ती, सद्गुरू वचनावर विश्वास ठेवल्यास यथायोग्य लाभ आपल्याला या व्रताचे मिळू शकतात. अजून एक गोष्ट आपल्याला या दिवशी करायची आहे, याला आपण सोमवती अमावस्येचा महाउपाय म्हणू शकतो. तसे भरपूर उपाय आजच्या दिवशी केले जातात, पण अकाल मृत्यूचं भय आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून टळावं यासाठी आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदेसुद्धा अगणितपणे मिळू शकतात. त्यासाठी काहीच करावं लागत नाही. फक्त आपल्याला एक पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये एकतर कलाव्याची किंवा मग दोऱ्याची वात करून लावायची आहे, दुहेरी वात करून लावायची. आता बघा, हे जे काही धागे दोरे असतात तर हे सुद्धा कापसापासूनच तयार झालेले असतात. पण या दिवसाची धार्मिक मान्यता काय आहे की व्रत करणाऱ्याने या दिवशी कापसाला हात लावू नये. तर त्यानुसार आपण थोडंफार चालायचं आणि एकतर आपण कलाव्याची किंवा मग दोऱ्याची वात त्या पंतीमध्ये लावायची. या दिव्यामध्ये किंवा पंतीमध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता. मोहरीचं तेल असेल तर उत्तम, पण नसेल तर तिळाचं तेल किंवा आपलं जे खाद्यतेल ज्याला आपण गोडे तेल म्हणतो ते टाकलं तरी पण चालेल किंवा मग तूप टाकलं तरी पण चालेल. तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, मग ते लहान बाळ असो
तर लहान बाळाला कोणीतरी आपल्या हातावर घेऊन असं धरू शकतं आणि मग त्याच्यावरून तो दिवा आपल्याला उतरवता येईल. आणि जे कोणी मोठे मंडळी असतील तर त्यांनी सगळ्यांनी एक एक करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आत उभं राहायचं. जो कोणी त्यांच्यावरून दिवा उतरवणार आहे त्याने मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर उभं राहायचं. जसं आपण औक्षण करताना काय करतो किंवा घरात एखाद्याचं स्वागत करायचं आहे तर येणारी व्यक्ती उंबरठ्याच्या बाहेर असते आणि आपण घराच्या आत असतो. तर इथे फक्त काय करायचं, जी कोणी व्यक्ती दिवा उतरवणार आहे किंवा त्याला ओवाळणार आहे त्याने उंबरठ्याच्या बाहेर उभं राहायचं आणि ज्याच्यावरून तो दिवा उतरवायचा आहे त्याने घरामध्ये म्हणजे उंबरठ्याच्या आत उभं राहायचं. तर हा जो दिवा असतो किंवा पंती असते ती आपण ताटात ठेवून त्या व्यक्तीवरून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायची असते आणि मनातल्या मनात त्या ओवाळणाऱ्या किंवा दिवा उतरवणाऱ्या व्यक्तीने यांच्यावरील अकाल मृत्यूचं भय टळावं यासाठी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे. तर प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही असं 7 वेळा दिवा उतरवून द्यायचा आणि नंतर तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आजचा हा अकाल मृत्यूचं भय टळावं म्हणूनचा जो काही उपाय आहे तो तुम्ही अवश्य करा. चला मंडळी, या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हर हर महादेव, माता पार्वती की जय.